बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दलची। 17 जूनला विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणारे 17 जागांसाठी खरं तर आणि गेल्या 3 वर्षांपासून अधिक काळ या निवडणुका रखडलेल्या होत्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता याही 17 जागांची निवडणूक जाहीर केली जाते। वरकरणी पाहता या निवडणुकीत महायुतीत ऑल इज वेल असं जरी दिसत असलं तरी जागा वाटपावरनं जो तणाव निर्माण झालाय त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये, कारण जागा वाटपावरनं सत्ताधारी महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। जागा 17 आहेत आणि या 17 जागांपैकी शिवसेनेला 4 जागा मिळतील अशी चर्चा आहे। मात्र शिवसेना भाजपकडे 6 जागांचा प्रस्ताव ठेवेल अशी माहिती सूत्रांची आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा 3 जागांवरचा दावा कायम आहे, तर भाजप सुद्धा 12 जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे। आणि या सगळ्या संदर्भात अंतिम तोडगा काढण्यासाठी उद्या मुख्यमंत्री आणि दोनही मुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडेल। पण त्यापूर्वीच भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून दिली जाते। असं आहे की आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे। साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे। राष्ट्रवादीसोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे। आम्ही एकत्रित बसून याचा मार्ग काढू। अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल।